या किल्ल्याचं आधीचं नाव होतं मुरुंबदेव आणि तिकडे तोरणा किल्ला समोर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. महाराणी सईबाई यांची समाधी आहे बाले किल्ला. साक्षात राजगडावरून अनुभवलेला सुंदर असा सनसेट. चिलकथी बुरुज लागलेला आहे. झुंजारमाची सो मित्रांनो, मी 12 वाजता पोहोचलो आहोत. पण आहेत ते राजगड हॉटेल आहे, साईराज हॉटेल आहे. ते कचराकुंडी आहे, तुम्ही कचरा टाकू शकता. आणि आपल्याला त्या दिशेने जायचं असं त्या दिशेने जायचं आहे. आणि आम्ही इथे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत, तर गाड्या ठेवणार होतो आम्ही. इथं सावली वगैरे आहे. सो आता थोड्याच वेळात आम्ही ट्रेक करायला सुरुवात करणार आहोत. सो मित्रांनो, फायनली आम्ही राजगड चढायला सुरुवात केलेली आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात. गड चढायला सुरुवात करूयात. वाट मस्त अशी छान आहे. दुपारचे वाजलेले 12:30 आणि बाईक वगैरे तिथं पार्किंग केलेली आहे. सो आता लेट्स गो. वन विभागाच्या बोर्ड तुम्हाला पाहायला भेटतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. इथे कचरा कुंड्या सुद्धा आहेत, तिथे तुम्ही कचरा टाकू शकता. सो मित्रांनो, अर्ध्या तासाचा ट्रेक चालू केल्यानंतर आम्ही आता वरती आलो आहोत आणि आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत. तुम्हाला आता पायऱ्या दाखवतो. सर्वात आधी हा बोर्ड दाखवतो. बघा, इथे कचरा कुंडी पण आहे, तुम्ही कचरा टाकू शकता. आणि खाली कचरा सुद्धा टाकलेला आहे. लोकांना अक्कल पण नाही आहे, कचरा कुंडीमध्येच कचरा टाकावा. हे बघा, चारी बाजूला कचराच कचरा आहे. आणि बघा पायऱ्या लागलेल्या आहेत. किती मोठ्या पायऱ्या आहेत बघा. आणि मावळे बसलेले आहेत आपले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला 10 मिनिटे आराम करून परत ट्रेक करायला सुरुवात केलेली आहे. आणि पायऱ्या अजून चांगल्या स्थितीत आहेत. पायऱ्या बघा ना तुम्ही कसे आहेत, एकदम मजबूत आहेत डायरेक्ट. मी तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो बघा. तुम्हाला समोरचा गड दिसत असेल ना, तो आहे तोरणा. स्वराज्यातील हा पहिला किल्ला आहे तोरणा. त्या गडावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधले. इथे पहिली अशी तटबंदी लागलेली आहे छोटीशी, आणि अशा पायऱ्या आहेत. सो मित्रांनो, या किल्ल्याचं आधीचं नाव होतं मुरुंबदेव. आणि या किल्ल्याला एकूण 1737 पायऱ्या आहेत. तो मित्रांनो, या गडाची एकूण उंची आहे 1394. हां, आणि या गडावर पद्मावती देवीचं मंदिर आहे. सो आता आम्ही गड चढत आहोत. राजगड किल्ला मुक्काम बंद आहे. राजगड किल्ला मुक्काम बंद आहे. खूपच ऊन लागतंय आपल्याला.
पाली दरवाजा लागलेला आहे, तुम्हाला तो दाखवतो. सो मित्रांनो, आपल्याला हा दरवाजा लागलेला आहे. या दरवाजाचं नाव आहे पाली दरवाजा. किती भव्य असं दरवाजा आहे, मोठा बघा. या दरवाजाची रचना बघा कशी केली, त्याखाली खूपच असा भव्य दरवाजा इथे असा लावलेला आहे. बघा का. हे बघा, इथे अशा छोट्या छोट्या खिडक्या पण ठेवलेल्या आहेत, जेणेकरून शत्रूवर लक्ष ठेवता येईल. आपल्या सोबत हा एक प्राणी आहे. सुमारे 200 मीटर अंतरावर वरती चढून आल्यानंतर आपल्याला मेन दरवाजा दिसत आहे. मेन दरवाजाच्या खाली उजव्या साईडला एक मार्ग गेलेला आहे. तो मार्ग म्हणजे तिथे एक बुरुज आहे आणि बुरुजाच्या तिथून आपल्याला एक सुंदर असा ब्युटिफुल असा नजारा बघायला भेटतो. आणि तिकडे आहे तोरणा किल्ला आणि हा आहे सुंदर असा बुरुज. बुरुज पाहिल्यानंतर आम्ही थेट वरती चाललो आहोत. पाली दरवाजा हा मेन दरवाजा आहे. त्याच्यानंतर आपण थोडं वरती चालून आल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा लागतो. ह्या दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दरवाजा खूप असा भला मोठा आणि भव्य असा आहे. ह्या दरवाजाला दोन्ही बाजूनी बुरुज आहेत. 1687 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातून हा किल्ला स्वराज्यात घेतला. काम चालू आहे थोडं. तलाव पण आहे. सगळं इकडे माकड आहेत. जय श्रीराम. पाली दरवाजातून पुढे आल्यावर आपण राजसदरेजवळ येऊन पोहोचतो. सो मित्रांनो, हा आहे अंबरखाना. हा अंबरखाना खूप असा मोठा आहे. या अंबरखान्यामध्ये साहित्य ठेवण्यासाठी ह्या अंबरखान्याचा उपयोग केला जातो, म्हणून याला अंबरखाना असं म्हणतात. या अंबरखान्याची अवशेष इथे तुम्हाला बघायला भेटेल. चला तर जाऊयात आपण. पद्मावती मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी. सो लेट्स गो. बघा, आपल्याला इथे तोफ बघायला भेटेल. 2-3 तोफा आहेत. एक तोफ सुरक्षित आहे, 2 तोफा आहेत त्या तुटलेल्या आहेत. मित्रांनो बघा, ही आहे संजीवनी माची. पूर्ण लांबच्या लांबीला संजीवनी माची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी बनवण्याचा बहुमान या किल्ल्याला मिळाला. आता आम्ही चाललो आहोत पद्मावती मातेच्या मंदिराच्या इथे आणि समोर आहे पाली किल्ला. हे आहे रामेश्वराचं मंदिर.
भव्य आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊयात. खूप मोठे आहे दरवाजा वगैरे. त्या काळातील पद्मावती मातेचं मंदिर आहे ते. हॉल पण असा खूप मोठा आहे इथे. पद्मावती मातेचं मंदिर आहे. इकडे अजून एक दरवाजा आहे बाहेर. सो मित्रांनो, हे आहे पुढे दिसते ना, हे पद्मावती माची आहे. पद्मावती तलाव आहे आता. इकडे पद्मावती मंदिर आहे. इथे अजून एक मंदिर आहे. असा मोठा असा परिसर इथे. तर मित्रांनो, इथं आहे महाराणी सईबाई यांची समाधी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई यांचे निधन 5 सप्टेंबर 1659 रोजी या गडावर झाले. इकडे पद्मावती माची बघ. इकडे रामेश्वराचं दर्शन आणि पद्मावती देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही संजीवनी माचीकडे निघालो आहोत. सो मित्रांनो, आम्ही आता संजीवनी माचीकडे चाललो आहोत. खाली दरी खतरनाक दरी वाट आहे ना, ती निसटणारी वाट आहे. म्हणजे खाली जाऊ शकतो आपण. खतरनाक वाट आहे. हे बघा, मधमाशीचे पोळेच दिसले का बघा. मग घाटातून जंगलातून ट्रेक करत चालू होतो आम्ही. आणि सर्वजण खूप दमलेले आहेत. सर्वजण निवडून खूप खाल्लेला आहे. महेश बांगर तर खूपच जमलेला आहे. तो 20-20 मिनिटाला खालीच बसतो. संजीवनी माचीकडे जाताना आपल्याला खूप छोटी अशी वाट लागते. ही संजीवनी माची गडावरून 2.5 किलोमीटर लांब इतकी आहे. स्वर्ग ते बघा, ती संजीवनी माची. तिथे जायची आपल्याला. एक दरवाजा आहे संजीवनी माचीकडे. तर देवळ्या पण हॉल पण आहेत. म्हणजे दरवाजा लावायला असे मोठे मोठे हॉल आहेत. 4 आहेत. इकडे 2 आहेत, तिकडे 2 आहेत. संस्कृतीत नाही आता सध्या. खाली चाललो होत संजीवनी माचीकडे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अतिशय प्रिय किल्ला होता. इकडे एक बुरुज आहे. इकडे साईडला इथे बुरुज आहे.
मोठं पाण्याचं तळं, खूपच मोठं आहे ते, खोळ पण खूप आहे. सो आता आपण तिकडून आलो आहोत आणि आपल्याला इकडे जायचं आहे. अजून थोडं आहे पुढे. किती मोठी जागा आहे, खूपच अशी मोठी पुढे जागा आहे. आणि बाजूला अशी खूप मोठी अशी तटबंदी आहे, मजबूतपणे. हे बघा राजगडावरील किती खराब दृश्य आहे. राजगडावरील बघा अवस्था. इथे पण कचरा करून ठेवलेला. किती वेळा सांगू झालं, आता कचरा करून ठेवलेला आहे. आपल्याला टाकं बघायला भेटेल पाण्याचं. त्याच्यामध्ये पाणी आहे, त्याच्यामध्ये पण पाणी आहे, हिरवं पाणी आहे. संजीवनी माचीकडे जाताना आपल्याला खूप सारे पाण्याचे डबके बघायला भेटतील. आणि त्या डबक्यांमध्ये अजूनही पाणी आहे आणि ते पाणी अशुद्ध आहे. हा रस्ता गेला तर खाली गेला आहे. तिकडे खाली माची आहे ना, अजून तिकडे गेला रस्ता. लोकांनी कचरा केलेला. सो मित्रांनो, ही आहे संजीवनी माची. आम्हाला नंतर तिकडेच जायचं आहे. आता इथे फोटोग्राफी करूयात. आता आम्ही तिकडे जाऊयात. टेंट लावत आहोत. हां, टेंट लावून झालेले आहेत आणि आता आम्ही पूर्ण पद्धतशीर टेंट लावत आहोत. असा टेंट बनवलेला आहे. त्याच्या बाजूला आम्ही दगडी लावलेले आहेत, जेणेकरून टेंट हल्ला नाही पाहिजे. दोन टेंट आहेत. ह्याच्यामध्ये 4 जण राहू शकतात, झोपू शकतात. ह्याच्यामध्ये 4 जण झोपू शकतात. आणि इकडे निसर्ग आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये टेंटमध्ये झोपण्याची मजा काही औरच असते. बघा हा टेंट आहे, बघा किती मोठा आहे. एवढा मोठा स्पेस आहे. बघा हा एक टेंट आहे, त्याच्यामध्ये पण तेवढीच जागा आहे. 4 जण आरामशीर झोपू शकतात. अशा प्रकारे असे टेंट आम्ही आणलेले आहेत. साक्षात राजगडावरून अनुभवलेला सुंदर असा सनसेट. आता पापड तळून झालेले आहेत आणि आता नंतर आम्ही पुलाव भात करणार आहोत. साहित्य वगैरे झाले रेडी. सो आता आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात. टोमॅटो टाकलेला आहे, मिरची पण टाकले, कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. गॅस फुलका गॅस कर थोडी पाच. कुठं थंडी वाजते. आता आपला पुलाव होण्यासाठी 20 मिनिटं लागतील. 20 मिनिटानंतर आपला पुलाव रेडी होणार आहे. तोपर्यंत थांबूया.
सगळेजण व्हेज पुलाव तयार होण्याची वाट बघत आहेत. आता 5 मिनिटात व्हेज पुलाव रेडी होणार आहे. तो आता आपला पुलाव रेडी झालेला आहे. इकडे टोपशी आमच्याकडे 2 टोपच्या छोट्या छोट्या होत्या, त्याच्यामुळे ॲडजस्ट करून काम होणार आहे आपलं. आता आपला भात रेडी झाला. भात नाही, पुलाव आहे. असा नजारा आणि रायगडाच्या पायथ्याशी संजीवनी माचीच्या खाली टेंट लावून मस्त निसर्गाचा आस्वाद घेत पुलाव खाणार आहोत. शेकोटीचा आस्वाद घेणार आहोत. फायनली आपल्याला व्हेज पुलाव रेडी झालेला आहे. गरमागरम चपाती ठेवायला. सो सर्वांनी या जेवायला. आता स्पेशल आहे व्हेज पुलाव इन राजगड फोर्ट. व्हेज पुलाव राजगड. निसर्गाच्या सानिध्यात व्हेज पुलाव खाण्याची मजा वेगळीच असते. चला आता पुलावर ताव मारूयात. तो मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही झोपतो. उद्या लवकर उठायचं आहे. आणि इकडे एक मॅचही राहिलेली आहे. माची सुद्धा कळल्याने तुम्हाला उद्याच्या एपिसोडमध्ये बघायला भेटेल. वर करायची. सो गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.